तुही रे माझा मितवा या नव्या मालिकेच्या आजच्या दुसऱ्या भागात ईश्वरी खूप फास्टमध्ये आलेली असते. ती हॉर्न वाजवून सर्वांना बाजूला व्हायला सांगत असते. परंतु एक माणूस नेमका ईश्वरीच्या काडीला आडवा जातो. तेव्हा ईश्वरी त्याची माफी मागते आणि म्हणते की आत्ता नीट नसली मागितली तरी देखील नंतर येऊन मी तुमची माफी मागेन काका. आणि काही गडबडीमध्ये ईश्वरी तशीच स्कूटी घेऊन पुढे येते. तर इकडे 5 स्टार हॉटेलमध्ये अर्णवने फॅशन शो ठेवलेला असतो आणि सर्वच जण त्याची आतुरतेने तितकीच वाट पाहत असतात. ज्यावेळी अर्णवची धमाकेदार तिथे हॉटेलमध्ये एंट्री होते तेव्हा सर्वच जण टाळ्यांचा वर्षाव करत त्याचं स्वागत करतात. अर्णव तिथे येता क्षणी पत्रकार अर्णवला प्रश्न विचारतात की इथे या 5 स्टार हॉटेलमध्ये फॅशन शो का ठेवला गेला आहे. तेव्हा अर्णव सांगतो की या हॉटेलच्या मालकाची मला रिक्वेस्ट होती आणि तेवढीच हॉटेलची पब्लिसिटी देखील होईल ना. त्यानंतर दुसरी पत्रकार अर्णवला प्रश्न विचारते की इथे तुम्ही येण्यापूर्वी एक जुना वाडा विकत घेतला आहे असं आम्हाला समजलं, खरं आहे का ते. सर हे सगळं खरं आहे का, सांगा ना सर, असं म्हणत सर्व पत्रकार एकत्रच आरडाओरडा करत असतात. तेव्हा अर्णव चिडतो आणि त्या सर्वांना सक्त ताकीद देतो की हे तुमचं काम नाहीये, त्यामुळे असले फालतूचे प्रश्न मला सध्या तरी विचारू नका. तेव्हा दुसरी पत्रकार तिथे अर्णवला पुढचा प्रश्न विचारते की त्या वाड्याशी तुमचं जुनं नातं आहे असं देखील आम्हाला कळलं आहे, त्याबद्दल तुम्हाला सांगावं लागेल, सांगा ना सर, असं म्हणत सर्वजण एकत्रच अर्णववरती प्रश्नांचा नुसता भडीमार करतात. अर्णव चिडतो आणि उगाचच प्रकरण न ताणून धरता अर्णव तिथे ती कॉन्फरन्सच संपवतो. अर्णव तसाच तेथून निघून जातो. तेव्हा तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं. अर्णवने पत्रकारांच्या एकाही प्रश्नाचं धड उत्तर दिलेलं नसतं. तोचपर्यंत बाहेर नेमकं त्याच फॅशन शोसाठी आपली मालिकेची नायिका ईश्वरी तिथे पोहोचते. गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते की आईबाबांना न सांगता मी इथे आले आहे. त्यांच्यापासून हे सगळं लपवून मी नमुताईसाठी करते आहे. तिच्या जिंदगीचा सवाल आहे. एकदम कसं सहीसाठ होऊ देत, असं मनोमन ईश्वरी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करते. ईश्वरी नेमकी आता त्या हॉटेलमध्ये जाणार इतक्यात तिला नम्रताचा फोन येतो. ईश्वरी पटकन फोन रिसीव करते. नम्रता तिला विचारते की काय झालं, त्यांची भेट झाली का. तेव्हा ईशू सांगते, नाही ताई, मी इथे हॉटेलमध्ये पोहोचलेच आहे, परंतु इथे ना खूप जास्त सिक्युरिटी आहे, मी जाऊन त्यांच्याशी बोलेनच. तेव्हा नम्रता तिला विचारते की सिक्युरिटी, ती कशासाठी. ईश्वरी सांगते की माहिती नाही आहे, परंतु मला जीजू म्हणत होते की रिसेप्शनवरती त्यांनी माझं नाव सांगितलं आहे, त्यामुळे ते मला पटकन आतमध्ये सोडतील. इतक्यातच ईश्वरीच्या फोनची बॅटरी डाऊन होते. ईश्वरी खूप वैतागते. विचार करते की या फोनला आत्ताच बंद पडायचं होतं. त्यानंतर नम्रता देखील आता फोन ठेवून देते. ईश्वरी पटकन आपलं पॉकेट आणि फोन दोन्हीही स्कूटीच्या सीट खालती ठेवते आणि जय गणेश असं म्हणत ती हॉटेलमध्ये जाते. तर इकडे इतक्यातच सुप्रिया येते. सुप्रिया येऊन नम्रताला विचारते की काय गं, तुमचं आवरलं की नाही आणि ईश्वरी कुठे गेली आहे. तेव्हा नम्रताला सर्व माहिती असून देखील ती तिच्याशी खोटं बोलते की असेल इथेच कुठेतरी. तेव्हा सुप्रिया तिच्यावरती विश्वास ठेवते आणि तिला सांगते की बरं ठीक आहे, आवरून पटकन बाहेर या. सुप्रिया ज्यावेळी रूम बाहेर पडत असते तेव्हा तिला मनोमन विचार येतो की बायका नम्रताच्याच बद्दल तिथे चर्चा करत होत्या. नम्रताला किती छान सासर मिळालं आहे हे सगळं तिला आठवत असतं. त्यानंतर मुलाच्या आईने जी मागणी घातलेली असते ते सगळं देखील तिला आठवतं. तिच्या अटी असतात की जोपर्यंत सुप्रिया त्यांचं मिठाईचं दुकान त्यांच्या नावावरती करत नाही तोपर्यंत काही मुलगा लग्न मंडपात येणार नाही. आणि सुप्रियाला ते सगळं आठवल्यानंतर सुप्रिया वळून नम्रताकडे पाहते. नम्रता खूप खुश असते. सुप्रिया जेव्हा विचारत असते इतक्यातच नम्रताचे बाबा देखील तिथे येतात. ते सुप्रियाला भानावरती आणतात. ते तिला विचारतात की आपण दुकानाचे कागद लिहून देत आहोत, काही चुकीत तरी करत नव्हत ना. तेव्हा सुप्रिया म्हणते की आपल्या नम्रताकडे पाहते किती खुशीत दिसते आहे ती. अहो, आधीच तिचं एक लग्न मोडलं आहे, आता ती इतकी छान आहे, खुश आहे. आता तिच्या आनंदावरती आपण विरचण टाकायचं आहे का. एकदा का तिचं लग्न झालं आणि संसाराला लागली की मग आपली काळजीच मिटली. आता दोघांच्याही मनात थोडीशी धाकधूक असते. पुढे सुप्रिया
विचारते की नमूच्या आनंदापेक्षा आपल्याला दुकान महत्त्वाचं आणि मोठं आहे का? तेव्हा नमूचे बाबा सांगतात की नाही नाही, आणि ते दोघेही पटकन बाहेर जातात. तोचपर्यंत इकडे ईश्वरी हॉटेलमध्ये एंट्री करते आणि 5 स्टार हॉटेल, इतकं मोठे हॉटेल पाहता क्षणी ती खूप खुश होते. ईश्वरी रिसेप्शनजवळ येते आणि ती विचारते की अभिषेकजींना भेटायचं होतं, रूम नंबर 201. आता रिसेप्शनिस्ट लगोलग ईश्वरीला ओळखतो आणि तो सांगतो की तुम्ही ईश्वरी देसाई का? आणि रूम नंबर 201 नक्की कुठल्या बाजूला आहे ते तो दाखवतो. तेव्हा ईश्वरी रूम नंबर 201 शोधत शोधतच हॉटेलमध्ये फिरत असते. ईश्वरी पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. नुसती तिची धांदल उडालेली असते. रूम नंबर 201 कुठे असेल? किती मोठं हॉटेल आहे? असे खूप सारे प्रश्न तिला पडलेले असतात. इकडे तिकडे फिरत असताना चुकून ईश्वरीचा धक्का एका मोठ्या फ्लॉवर पॉटला लागतो आणि ते फ्लॉवर पॉट खालती पडतं आणि फुटतं. ईश्वरीला मोठा धक्का बसतो आणि इशू खूप जास्त घाबरूनही जाते. तोचपर्यंत तिचं लक्ष समोर जातं तर समोरच रूम नंबर 201 असतं. परंतु पाठीमागून अर्णव आलेला असतो. अर्णवचं लक्ष फुटलेल्या फ्लॉवर पॉटकडे आणि समोर उभी असलेल्या ईश्वरीकडे देखील जातं. ईश्वरीला सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते अभिषेकला समजावणं, आणि म्हणूनच ईश्वरी विचार करते की जाऊ देत, पडलंय तर पडू देत, त्यानंतर मी जाऊन बोलेनच त्यांच्याशी. आणि असा विचार करत ईश्वरी रूम नंबर 201 मध्ये एंट्री करते. अभिषेक तिथेच असतो. अभिषेकला पाहता क्षणी इशू खूप खुश होते. तेव्हा अर्णव सिक्युरिटीला सांगतो ते सगळं साफ करायला. चिडलेला अर्णव आता जाब विचारण्यासाठी ईश्वरीकडे येतो. तेव्हा दारातच तो थांबतो आणि त्यांचं सगळं बोलणं ऐकतो. ईश्वरी हात जोडून अभिषेककडे रिक्वेस्ट करत असते. ती म्हणते की आधीच्याच लग्नात खूप जास्त खर्च झाला आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ईश्वरी ज्या पद्धतीने तिथे बोलत असते तेव्हा अर्णवला असं वाटतं की कदाचित त्यांचं काहीतरी मोठं मॅटर झालं असावा. अर्णव त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तेथून जातो. तेव्हा ईश्वरी अभिषेकला सांगते की तुम्ही दुकानाचे कागद मागणार तर नाही आहेत ना? तुम्हीच तुमच्या आईवडिलांना समजवा ना. नाही म्हणजे दुकानाचे कागद मी माझ्यासोबत घेऊन आले आहे. तेव्हा अभिषेक म्हणतो की हो, मी काहीतरी करेन, तू नको काळजी करू. ईश्वरी खूप खुश होते आणि अभिषेकला सांगते की माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तर ताईचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. भोळ्या बाबड्या ईश्वरीने अभिषेकवरती पूर्ण विश्वास ठेवलेला असतो, परंतु अभिषेक तिच्यासोबत किती मोठा धोका करतो आहे ते तिला अजून माहितीच नसतं. ईश्वरी खूप खुश होते आणि त्याला म्हणते की बढिया, आता मी आमच्या दुकानातली छानशी माझ्या हातची जिलेबी तुम्हाला खिलवते आणि त्याचबरोबर आमच्या दुकानातली कचोरी, पोहा हे सगळं सुद्धा. आणि त्यानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडतो. ती म्हणते की हे भगवान, माझी तिथे जास्त गरज आहे. ताई ही बातमी ऐकून खरंच खुश होईल. मी जाऊन पटकन ताईशी बोलते आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. परंतु ईश्वरीचं सगळं बोलणं अभिषेकने फोनमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि त्याची एक वेगळीच चाल असते. तोचपर्यंत इकडे नम्रताच्या आईवडिलांनी दुकानाचे कागदपत्र शोधून काढण्यासाठी अख्खी रूम पिंजून काढलेले असते. परंतु लाल फाईल ज्यामध्ये दुकानाची कागदपत्र असतात ते सगळं त्यांना काही भेटतच नसतं. दोघेही प्रचंड घाबरून गेलेले असतात. सुप्रिया विचारते की तुम्ही नक्की कुठे ठेवली होती फाईल? तेव्हा नम्रताचे बाबा सांगतात की अगं इथेच ठेवून दिली होती फाईल, आता कुठे गेले कळतच नाहीये. दोघेही खूप घाबरलेले असतात. आता काही वेळानंतर वरात येणारच असते. आता दिलेल्या अटी तर पूर्ण करावंच लागणार असतात. तेव्हा नम्रता त्यांचं सगळं बोलणं ऐकते. मनोमन विचार करते की ईश्वरी तर पोहोचून गेली होते हॉटेलमध्ये, फोन पण बंद पडला आहे तिचा. आता कळणार कसं नक्की काय घडलं आहे ते, असं विचार करत नम्रता देखील थोडीशी घाबरतेच. तोचपर्यंत इकडे ईश्वरी ज्यावेळी रूमच्या बाहेर येते पाहते तर तिथे खालती पडलेला वाज सगळं कसं साफसफाई झालेली असते आणि नवीन वॉच देखील तिथे ठेवलेला असतो. तेव्हा ईश्वरी विचार करते की क्या बात आहे, बढिया, सगळं कसं क्लीन केलं आहे या लोकांनी. 5 स्टार हॉटेल आहे शेवटी. आणि त्यानंतर ईश्वरी तेथून जायला निघते. तोचपर्यंत अर्णवने त्याचं जे फॅशन शो ठेवलेलं असतं ते सुरू झालेलं असतं.
वेगवेगळ्या मुली वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये येऊन वेगवेगळ्या पोजेस देत असतात आणि अर्णव देखील त्याच्या बहिणीसोबत अंजलीसोबत तिथेच असतो. तो थोडासा टेन्शनमध्येच असतो. अंजली अर्णवला म्हणते की चिंटू, मला ना फोन करायचा आहे यांना, मी जाऊन येते. तेव्हा अंजली निघालेली असते. अर्णव पटकन तिच्यासोबत सिक्युरिटी पाठवतो. तर आता फॅशन शो तर सुरू झालेला असतो, परंतु एक मुलगी अचानकपणे आली नसल्याने अर्णवच्या फॅशन शोमध्ये अचानक मोठं विघ्न आलेलं असतं. आता तिथे नुसती धांदल उडालेली असते. जे सिक्युरिटी असतात त्या तर खूप जास्त टेन्शनमध्ये असतात. जी मॉडेल वेळेवरती येणार होती ती आलेलीच नसते. तोचपर्यंत इकडे ईश्वरीला बाहेर जाण्याचा रस्ताच सापडत नसतो. ती विचार करते की सगळे कॉरिडॉर तर सेमच आहेत, नक्की इथे बाहेर जायचं आहे तरी कुठून. आणि तिला एक रस्ता सापडतो. ती विचार करते की मी कदाचित इथूनच आले असावे, इथूनच जाते. तर इकडे मंडपामध्ये चर्चांना उधाण आलेलं असतं. बायका मंडपामध्ये थांबूनच इशूबद्दलच चर्चा करत असतात. ते म्हणतात की ईश्वरी गायब आहे म्हणे, हे ना घरच आहे बाई. दोघी बोलत असताना अचानक तिथे जयश्री येते आणि त्या दोघींवरती ओरडते. ती म्हणते की इथे तुम्ही खिदळत काय बसला आहात, गौरीहाराची तयारी करणार आहे की नाही कोणी. तेव्हा त्या बायका म्हणतात की हो त्या जरूर करू. तेव्हा जयश्री चिडते आणि म्हणते की आत्या, मी काय तुझी आत्या आहे का? तुझ्यापेक्षाही 4-5 वर्षांनी लहानच असेल मी. आणि तुम्ही एक काम करा, सर्वात आधी ना नाश्ताच करून घ्या आणि मला ना जेयू म्हणूनच हाक मारायची हा. त्यानंतर नम्रताच्या ज्या करवल्या असतात त्या मुलींना देखील जयश्री ओरडते. ते गुरुजी किती वेळ झालं काय काय गोष्टी मागतायत, आरडाओरडा करतायत बाहेर मंडपामध्ये, तुम्ही इथे काय बसतात, त्यांना हवं नको ते चहा द्या. तेव्हा नम्रताच्या करवल्या देखील तेथून जातात. आता जयश्री नम्रताला काही बोलणार, पुन्हा तिथे असणाऱ्या 2 बायका नम्रताविषयी चर्चा करतात की तिचा होणारा नवरा USA मध्ये सेटल आहे, म्हणजे पगारही भरपूर असणार. नम्रता आधीचीच टेन्शनमध्ये असते की खूप वेळ झाला ईश्वरी अजून परतलेली नसते. इतक्यात सुप्रिया देखील येते. तेव्हा जयश्री त्या दोन्ही बायकांना ओरडते. ती म्हणते की तुम्ही अजून इथेच बसला आहात का, जा ना जाऊन बाहेरची तयारी बघा. त्या दोन्ही बायका उठून जातात. तर सुप्रिया काळजीत असते. नम्रताजवळ येऊन ती विचारते की दुकानाचे कागदपत्र तुझ्या कपाटामध्ये आहेत का. नम्रता आता तिथे घाबरलेली असते. तेव्हा जयश्री म्हणते की अगं नमू, सांग ना, जर दुकानाचे कागदपत्र कपाटात असतील तर दे बाबा पटकन. आता नम्रता पूर्णपणे गोंधळून गेलेली असते. तिला बोलण्यात काही अर्थ नाही याचा विचार करत जयश्री सुप्रिया दोघेही नम्रताच्या रूममध्ये दुकानाचे कागदपत्र चेक करत असतात. परंतु दुकानाचे कागदपत्र तर ईश्वरी सोबत घेऊन गेलेली असते. वेगवेगळ्या मॉडेल्स येऊन वेगवेगळे पोजेस देत असतात. तेव्हा तिथे पत्रकार वगैरे सर्वच जण त्यांच्याविषयी चर्चा करत असतात. अर्णव देखील थोडासा टेन्शनमध्ये असतो. इतक्यातच ईश्वरी नेमकी तिथेच आलेली असते आणि अर्णवच्या एम्प्लॉईजना असं वाटतं की कदाचित ईश्वरीच खरी मॉडेल असावी आणि त्या दोघेही तिला विचारतात की अगं तू कुठे गेली होतीस. तेव्हा ईश्वरी त्यांना सांगते की रस्ताच शोधते. त्या दोघी पटकन ईश्वरीला त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि तिथे आता खोपा फूल वगैरे तिच्या केसात माळून ईश्वरीला मॉडेल म्हणून सर्वांच्या समोर आता पाठवण्यात येणार असतं. ईश्वरी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न करते की अहो, मी वेगळीच कोणीतरी आहे, मला जायचं आहे माझ्या घरी, तुम्ही सोडा मला. परंतु कोणीही तिथे तिचं काहीच ऐकून घेत नाहीत. इकडे सुप्रिया जयश्री दोघेही घाबरलेले असतात. आता दोघींच्याही जीवाला घोर लागलेला असतो. त्या दोघीही पुन्हा जाऊन नम्रताला विचारतात की अगं सांग ना, कपाटाचे कागदपत्र तुला कुठे आहेत ते माहिती आहे का. तेव्हा नम्रता म्हणते की नाही. आता दोघीही खूप घाबरतात. तेव्हा जयश्री म्हणते की तुझी ती सासू आहे ना, तिला जर कळलं ना तर सगळं कसं बिघडूनच जाईल. सुप्रियाचे तर हातपायच कळतात. त्यानंतर जयश्री नम्रताला विचारते की 1 मिनिट, इशू कुठे आहे. तेव्हा सुप्रियाच्याही डोक्यात प्रकाश पडतो आणि ती म्हणते की हो, मगाचपासून इशू गायब आहे. नम्रता सांग बरं, तुला माहिती आहे का. तेव्हा नम्रता आता घाबरून जाते. तोचपर्यंत अर्णवच्या एम्प्लॉईजने इशूला मॉडेल म्हणून सर्वांच्या समोरच आणलेलं असतं. ज्यावेळी ते सर्वांच्या समोर इशूला सोडून तेथून जातात तेव्हा इशू प्रचंड घाबरते. समोर नक्की काय चाललंय तिलाच कळत नसतं. इतक्यात अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं आणि अर्णवच्या लक्षात येतं की ईश्वरीनेच तो वाज फोडला होता आणि त्यानंतर एका रूममध्ये तिचं ऐकलेलं ते बोलणं. ईश्वरी प्रचंड घाबरून गेलेली असते.
मॉडेलसारखं रॅम्प वॉक तिला करणं जमणारच नसतं. आता तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं. जे फॅशन शो अर्णवचा ठेवलेला असतो ते ईश्वरीमुळे आता खराब झालेला असतो. इकडे जयश्री नम्रताला म्हणते की ईश्वरी कुठे गेली आहे, तुला देखील माहीत नाही आहे का नम्रता? आणि ती सुप्रियाला देखील ओरडते. ती म्हणते की तरी मी तुला सांगितलं होतं त्या ईश्वरीवरती नजर ठेव. झालं आता ही पोरगी कुठेतरी गायबच झाली. घरात एवढं मोठं टेन्शन चालू आहे, हिला त्याची फिकीरच नाही. तेव्हा घाबरलेली सुप्रिया म्हणते की आता काय करायचं? आता कागदपत्रही सापडत नाही आहेत, ते कुठे शोधायचं आणि ईश्वरीला कुठे हुडकायचं आता? आता एक टेन्शन होतंच, आता दुसरंही टेन्शन सुप्रियाला येतं. जयश्री डोक्यालाच हात लावते. त्यानंतर ती सुप्रियाला म्हणते की चल आपण पुन्हा एकदा तुझी रूम शोधून काढूयात. आणि दोघेही जातात. नम्रताला सगळं माहिती असतं, परंतु नम्रता सगळं सगळ्यांपासून लपवूनच ठेवते. ईश्वरी इकडे घाबरून गेलेली असते. तेव्हा पत्रकार देखील तिच्यावरती हसत असतात. आणि तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं की ही मुलगी नक्की आहे तरी कोण? बहुतेक हिला रॅम्प वॉक येतच नाही वाटतं. आणि अर्णवने जेवढी मेहनत केलेली असते ती सगळी ईश्वरीमुळे वाया जाते. त्यानंतर 2 मॉडेल्स येतात आणि ईश्वरीला सांगतात की आगे चलते रहिए आणि ते ईश्वरीला घेऊन रॅम्प वॉक करत असतात. परंतु ईश्वरी खूप जास्त घाबरलेली असते. मॉडेलिंगमधलं तिला काही कळतही नसतं. तेव्हा ईश्वरी सर्वात पुढे असते. अर्णव तिच्याकडे खूप रागाने पाहत असतो. त्यानंतर जेवढे मॉडेल्स रॅम्प वॉक करून गेलेले असतात त्या सगळ्या परत येतात आणि तिथे सर्वांचं फोटोशूट चालू असतं. परंतु तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं. पत्रकार तर ईश्वरीवरती खूप हसत असतात. कोण आहे ही मॉडेल? अगदी इथे येऊन शुंभासारखी उभीच राहिली आहे. बहुतेक हिला यातलं काही कळत नाही वाटतं. आता अर्णवच्या डोक्यातच तिडीक जाते. अर्णव पटकन उठतो आणि ईश्वरीला मोठ्यानेच विचारतो की कोण आहेस ग तू? तेव्हा ईश्वरीचा पाय सटकतो. ईश्वरी एकतर पाठमोरी उभी असते. ईश्वरी पडणार तेव्हा अर्णव पटकन तिला झेलतो. आता तिथे सर्वजण आपले मोबाईल काढून पटकन अर्णवचे ईश्वरीचे फोटोज काढत असतात. ईश्वरी घाबरलेली असते. अर्णव खूप जास्त रागात असतो. परंतु पत्रकारांना आता मोठी बातमी छापायला चांगला चान्सच मिळालेला असतो. आता भलतंच काहीतरी घडलेलं असतं आणि भलतंच तिथे चर्चांना उधाण आलेलं असतं. आजचा हा भाग इथेच संपतोय. आजचा भाग नक्की कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अभिषेकची वरात घेऊन ज्यावेळी सर्वजण लग्नमंडपात येतात तेव्हा अभिषेकच्या आई नम्रताच्या घरच्यांना विचारते की तुमच्या मुलीला माझ्या मुलाकडे डील करायला पाठवता? तेव्हा नम्रता अभिषेकला विचारते की म्हणजे तुम्हाला आमचं दुकान खरंच हवंय? तेव्हा अभिषेक आपलं खरं रूप दाखवतो आणि सर्वांच्या समोर तो सांगतो की हो. तर इकडे ईश्वरीच्या एका चुकीने अर्णवचं फॅशन शो पूर्ण खराब झालेलं असतं. अर्णव चिडतो आणि ईश्वरीला एका खोलीमध्ये ते घेऊन येतो आणि दरवाजा बंद केलेला असतो. तेव्हा ईश्वरी तिथे हात जोडून अर्णवकडे रिक्वेस्ट करत असते की हे बघा, मी नाही वेळेत पोहोचले तर माझ्या ताईचं लग्न मोडेल. तेव्हा चिडलेला अर्णव तिला म्हणतो की मोडू देत लग्न. तुमच्यासारख्या मुलींना काय फरक पडतो? एक गेला तर तुम्ही दुसरा पटवाल. तेव्हा ईश्वरी चिडते आणि म्हणते की 1 मिनिट, आमच्याबद्दल असं बोलायचं नाही. हेच सगळं तुमच्या ताईबद्दल घडलं असतं तर? आत्ता तर मात्र अर्णवच्या रागाचा पाराच चढतो आणि तो जोरात ईश्वरीवरती किंचाळतो की शट आता पुढे नक्की काय होईल? नम्रताचं लग्न होईल की मोडेल? आणि ईश्वरी वेळेत तिथे पोहोचेल का? झालेला सर्वांचा गैरसमज ती दूर करेल का? आणि तो कसा? ते आपण पुढील भागात पाहणार आहोत.